नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका बॅक साईडच्या गळ्याची सुंदर अशी डिझाइन पाहणार आहोत, जी की एकदम सिंपल आणि कमी वेळामध्ये तयार होणारी आहे। तर जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे मी पाठीच्या भागाचं अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा दोन्ही इथे कट करून घेतलेला आहे। तर मी इथे मेजरमेंट सांगते की मी कशा प्रकारे इथे कट करून घेतलेला आहे। तर पूर्ण उंची जी आहे 13.5 आहे, तर 14.5 इंच मी 1 इंच ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर मी इथे 5 इंच घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर कमरेचा भाग घेतलेला आहे, तर कंबर आहे टोटल 26 इंच। चौथा भाग झाला इथे 6.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर 5.25 इंच मी इथे मुंडा घेतलेला आहे। 1.25 इंचावरती इथे मुंडाच्या आकारासाठी मी माप घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याची जी काही उंची आहे ती आहे ती 9.5 इंच। तर गळ्याची उंची प्लस अर्धा इंच 10 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। गळा रुंदी जी आहे इथे मी 2.25 इंचावरती घेतलेली आहे आणि खाली जो बॉक्स आहे मी 3 इंचाचा केलेला आहे। बॅक साईडच्या टक्ससाठी मी इथे 5 इंचावरती मार्किंग केलेला आहे। त्या टक्ससाठी मी दोन्ही साईडला अर्धा इंचावरती तो सुद्धा त्रिकोण जो आहे टक्ससाठी काढून घेतलेला आहे। ब्लाऊज तयार झाल्यानंतर हा टक्स जो आहे 4.5 इंचाचा इथे तयार होणार आहे। तर आता चला आपण इथे गळ्याचा आकार काढून घेऊयात। तर गळ्याच्या आकारासाठी मी इथे खालच्या बाजूने 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। तर जेवढा तुमचा गळा डीप असेल त्यानुसार तुम्ही हे माप कमी जास्त करू शकता। 2 इंचापासून मी खाली गळा उंचीच्या टोकापर्यंत थोडासा नॉर्मल गोल शेप देत तिथे आपल्याला कर्व काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तो कर्व तसाच आपल्याला गळा रुंदीच्या बाहेर न्यायचा आहे आणि तिथून पुन्हा आपल्याला गोल शेप देत वरती आकार काढून घ्यायचा आहे। तर इथे हा जो शेप आहे साईज कमी आहे त्यामुळे जास्त पसरवलेला नाही आहे, तुम्ही तुमच्या साईजनुसार याला कमी जास्त हा शेप जो आहे करू शकता। तर आता हा जो काही गळ्याचा आकार आपण इथे काढून घेतलेला आहे तो आपल्या इथे कॅनव्हासवरती काढायचा आहे। तर त्याच्यासाठी मी गळ्याची जी काही उंची आहे त्याच्यापेक्षा 1 इंचानं मोठा इथे कॅनव्हास घेतलेला आहे। त्यानंतर कॅनव्हासची मी इथे घडी घालून घेतलेली आहे आणि घडी घातल्यानंतर जी घडी आपली इथे कॅनव्हासची तयार होणार आहे त्याच्यावरती आपली इथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मार्किंग केल्यानंतर हे जे मार्किंग आहे ते आपले इथे कपड्याच्या घडीवरती ठेवायचं आहे। तर कॅनव्हास कपड्यावरती ठेवल्यानंतर आपण जो काही शेप इथे अस्तरच्या कपड्यावरती काढून घेतलेला आहे तो आपल्या कॅनव्हासवरतून बरोबर दिसतो। तर तो शेप आपण आहे तोच आकार पुन्हा कॅनव्हासवरती आपला आखून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पेनाने सुद्धा आखू शकता, मी इथे चॉकने आखत आहे। तर सेम हा आकार जो आहे आपण कॅनव्हासवरती इथे काढून घेतलेला आहे, सेम तोच आकार जो आहे आपल्या कॅनव्हासच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर कॅनव्हास जो आहे मी पुन्हा एकदा त्याची घडी करून घेतलेली आहे। आता हा जो आकार आपण एका बाजूने काढलेला आहे, घडी केल्यानंतर तो आकार दुसऱ्या साईडने सुद्धा दिसतो। तर तुम्ही ट्रेस करून घेतला तर इथे तुम्ही पाहू शकता गळ्याच्या दोन्ही बाजूला आपला आकार जो आहे ते तयार झालेला आहे। आता हा आकार आपल्या इथे अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे। तर चला आता आपण हा भाग जॉईंट करून घेऊयात। तर जॉईंट करण्याच्या अगोदर हा कॅनव्हास पेपर जो आहे मी इथे अस्तरवरती ठेवलेला आहे। अस्तरवरती ठेवताना कॅनव्हासची घडी आणि कपड्याची घडी या दोन्ही एकावर एक येतील अशा पद्धतीने हा कॅनव्हास आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर गळ्याच्या सगळ्या बाजूंनी मी त्याला व्यवस्थित पिना लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण शिलाई मारताना कॅनव्हास हलणार नाही आहे आणि आपला गळ्याचा जो काही शेप आहे तो व्यवस्थित शेपमध्ये येईल, तिरका होणार नाही आहे। हा जो काही कॅनव्हास आपण इथे अस्तरला जॉईन केलेला आहे तर ते कॅनव्हास आणि अस्तरचा भाग मी घेतला। आता तो भाग जो आहे आपण इथे कपड्यावरती ठेवून घेतलेला आहे। तर मेन फॅब्रिक जो आहे त्याच्या सुरड बाजूवरती आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला बरोबर सेंटर टू सेंटर इथे जॉईन करायचे आहे। तर इथे मी आता संपूर्ण गळ्याच्या आकारावरती शिलाई मारून घेते आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की कॅनव्हास पेपर, अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा हे तिन्ही गोष्टी ज्या आहे आपण एकाच वेळी इथे जॉईंट करतोय, जेणेकरून गळा तयार करताना आपल्या इथे वेळही वाचणार आहे आणि गळासुद्धा आपल्या इथे पटकन तयार होणार आहे, सोबत फिनिशिंग सहित आपल्या इथे गळा तयार होणार आहे। तर गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर मी इथे गळ्याला नाडी जॉईंट करून घेते आहे।
तर नाडी जॉईंट करण्यासाठी मी शोल्डरच्या भागापासून खाली 2.5 इंचावरती मार्किंग केलं, सरळ लाईन मारली, जेणेकरून गळ्याच्या दोन्ही साईडला आपली नाडी जी आहे व्यवस्थित आणि एकसारख्याच अंतरावरती जॉईंट होणार आहे. आता हे मार्किंग केल्यानंतर जिथे आपलं हे मार्किंग आलेलं आहे तिथे मी फक्त एक शिलाई उसवून घेतलेली आहे आणि एक शिलाई काढून झाल्यानंतर तिथे आपल्याला नाडी आतमध्ये घालायची आहे. तर 1/2 इंच नाडी आतमध्ये घालून त्याला व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता अशा प्रकारे आपण नाडी जॉईंट केली तर नाडी जी आहे आपल्या इथे बाहेरून सुद्धा दिसणार नाही आहे आणि प्लस जेव्हा आपण त्याला दाबटीप मारतो तेव्हा नाडी इथे परफेक्ट जॉईंट होते आणि पुन्हा उसवतही नाही आणि निघतसुद्धा नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने नाडी जी आहे ती इथे जॉईंट करून घेते आहे. तर शिलाई जी आहे ती मी इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा तिथे आपण जिथे शिलाई उसवलेली आहे तर या दोन्ही कपड्याच्या आतमध्ये आपल्याला इथे नाडी घुसून घ्यायची आहे आणि मग शिलाई जी आहे आपल्याला डबल शिलाई इथे मारून घ्यायची आहे. गळ्याच्या दोन्ही बाजूला नाडी जॉईंट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही साईडने नाडी जी आहे आपली ती परफेक्ट जॉईंट झालेली आहे. यानंतर आता गळ्याच्या आतून आपला 1/2 इंच कपडा जो आहे एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे आणि आतला संपूर्ण भाग जो आहे आपला कट करून टाकायचा आहे. आता हा भाग कटिंग करून झाल्यानंतर जो 1/2 इंच कपडा आपण इथे आतमधून सोडलेला आहे त्या संपूर्ण भागाला इथे आपल्याला व्यवस्थित नॉचेस मारून घ्यायचे आहेत. ज्या ठिकाणी इथे गळ्याला टोक आलेला आहे किंवा करू शेप आलेला आहे तिथे व्यवस्थित नॉचेस मारायचे आहे, जेणेकरून गळ्याचा जो काही भाग आहे इथे व्यवस्थित पलटी होणार आहे. नॉचेस मारून झाल्यानंतर कॅनव्हासचा जो काही एक्स्ट्राचा पेपर होता तो मी इथे कट करून टाकलेला आहे. तर इथे मी याला नंतर प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून कॅनव्हास जो आहे कपड्याला इथे आपोआप चिकटून जाणार आहे. जर तुम्हाला प्रेस करायची नसेल तर कॅनव्हासच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्ही अस्तर आणि कॅनव्हासचा कपडा हे दोन्ही फॅब्रिक धरून दुसरी बाजूसुद्धा इथे जॉईंट करून घेऊ शकता. त्यानंतर हा संपूर्ण भाग जो तुम्ही इथे पाहू शकता सरळ बाजूने मी इथे सुलट करून घेतलेला आहे, नाडी बांधून घेतली, जेणेकरून नाडी जी आहे आपली पुन्हा शिलाईमध्ये इथे अडकू नये म्हणून. त्यानंतर संपूर्ण गळ्याला मी इथे व्यवस्थित दाब शिलाई मारून घेतलेली आहे. तर दाब शिलाई मारताना आपल्याला जे काही कोपरे आहेत ते व्यवस्थित इथे काढून घ्यायचे आहेत. करू शेप आहे तर तो उलट केल्यानंतर अस्तरच्या बाजू जी आहे ती इथे वरती दिसत असते तर तीसुद्धा आपली इथे व्यवस्थित टोक काढून घ्यायचे आणि त्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे दाब टीप मारल्यानंतर तुम्ही आकार पाहू शकता, एकदम व्यवस्थित आकार आपला इथे आलेला आहे. त्यानंतर मी इथे बॅक साईडला इनव्हिजिबल पद्धतीने टक्स मारणार आहे. तर ते कशा पद्धतीने मारायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता. इथे बॅक साईडच्या भागाला जे आपण टक्सचं मार्किंग केलेलं होतं तर ते मी इथे डार्क करून घेतलं. सेम तेच मार्किंग मी इथे समोरच्या भागाला म्हणजेच पाठीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा उमटवून घेतलेलं आहे. आता जे शिलाईचं मार्किंग आपण इथे केलेलं आहे त्या मार्किंगवरती मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने हा कपडा घडी करून घेतलेला आहे की अस्तरच्या बाजूला मी अस्तर फोल्ड केलेला आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे मेन फॅब्रिकच्या साईडला फोल्ड केलेला आहे. अर्धा इंच खाली आपल्याला कपड्याचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण टक्स मारतो त्याच प्रकारे इथे आपल्या टक्सची शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स मारून घेतलेला आहे. आता हा जो काही कपडा आहे मी इथे सरळ करून दाखवते आहे. टक्सची जी काही शिलाई आहे आपली वरच्या बाजूने सुद्धा इथे दिसत नाही आहे किंवा अस्तरच्या बाजूने सुद्धा ही शिलाई आपल्या अजिबात दिसत नाही आहे. तर इथे एकदम परफेक्ट आपला बॅक साईड जो आहे तयार होणार आहे. आता टक्स मारून झाल्यानंतर बाकीचा संपूर्ण भाग जो आहे पाठीच्या भागाचा तो सर्व आपला ओपन आहे. तर त्या संपूर्ण भागाला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी अगोदर कमरेकडच्या भागाला इथे व्यवस्थित सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर फिटिंगचा भाग आणि मुंड्याचा भाग या भागांना सुद्धा मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि अस्तरचा भाग मी इथे मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतलेला आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचा जेवढा काही कपडा इथे एक्स्ट्रा होता तो संपूर्ण कपडा मी इथे कट करून टाकलेला आहे. आता हा जो काही गळा इथे तयार झालेला आहे त्या गळ्याला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर चला आपण इथे लेस लावून घेऊयात. तर आता गळ्याला लावण्यासाठी मी इथे बारीक अशी लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पायपिंग लेससुद्धा यूज करू शकता किंवा ब्रॉड पट्टीची लेस जी येते तीसुद्धा इथे यूज करू शकता. त्याने सुद्धा ब्लाऊजचा जो लुक आहे तो खूप छान दिसतो.
तर इथे मी लेस जी आहे गळ्याच्या वरच्या बाजूला फक्त जे टोक येणार आहे खालच्या बाजूचं कर्वचं तिथपर्यंतच लावून घेते आहे. तर इथे मी सिंगल लेस लावलेली आहे. तुम्ही थोडं अंतर सोडून म्हणजेच अर्धा इंचाचं अंतर सोडून पुन्हा एक लेसची इथे पट्टी जॉईंट करू शकता. त्याने सुद्धा गळ्याचा जो लुक आहे एकदम चेंज होतो. तर लेस इथे मी वरच्या साईडला लावून घेतली. त्यानंतर खाली जो आपण इथे शेप दिलेला आहे तर तिथे जी लेस आपल्याला इथे लावायची आहे ती लेस मला फिटिंगच्या मापापर्यंत इथे लावायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे आकार काढून घेतलेला आहे आणि तोच आकार एकदम सारखा येण्यासाठी पाठीच्या दुसऱ्या साईडलाच म्हणजेच फिटिंगच्या दुसऱ्या साईडला सुद्धा तो आकार मी इथे छापून घेतलेला आहे. आता त्या आकारावरती मी इथे लेस लावून घेत आहे. तर ही सुद्धा लेस तुम्ही डबल जॉईंट करू शकता. तर इथे मी सिंगलच जॉईंट करते आहे कारण लेस इथे माझ्याकडे जास्त अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी इथे सिंगल लेयर फक्त इथे जॉईंट केलेला आहे. त्यानंतर आता लेसच्या खाली जो काही इथे रिकामा भाग आहे तर तिथे आपण एखादं फूल किंवा नॉट तयार करून इथे लावू शकतो. ते आपण व्हिडिओच्या शेवटी इथे पाहणारच आहोत. तर इथे खालची जी बाजू आहे ब्लाऊजच्या कमरेकडची बाजू तर ती सुद्धा इथे आपली ओपन आहे, तिथे आपण पट्टी लावून घेऊयात. तर पट्टी जॉईंट करण्यासाठी मी इथे 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तर त्या पट्टीला आपल्याला इथे एका साईडने 1/2 इंच अंतर मुडपून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच कपडा सोडून आपल्याला सरळ शिलाई इथे मारून घ्यायची आहे. अस्तरची पट्टी पलटवून त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला अस्तरच्या बाजूने म्हणजेच ब्लाऊजच्या आतल्या बाजूने वळवून घ्यायची आहे आणि अर्धा ते 1.5 इंच मार्जिन सोडून आपलं व्यवस्थित शिलाई इथे मारून घ्यायची आहे. तर ही शिलाई तुम्ही आहे तशीच राहून देऊ शकता किंवा मग तिथे तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता. तर हात शिलाई केल्यानंतर ही जी शिलाई आहे आपली इथे काढून टाकावी लागते. तर इथे हा जो काही गळ्याचा शेप आहे आपला इथे तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही फायनल लुक इथे पाहू शकता कशा पद्धतीने हा गळा आपला इथे तयार झालेला आहे. तर या गळ्याला लास्टला मी अशा प्रकारे फूल तयार करून लावून घेतलेला आहे. त्यामुळे ब्लाऊजचा जो काही लुक आहे एकदम इथे परफेक्ट दिसत आहे. तर ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये.